आता या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या। मुंबई महापालिकेच्या आरक्षणावर ठाकरेंच्या सेनेचा आक्षेप आहे। या घडीची मोठी बातमी। मुंबई महापालिकेच्या आरक्षणावर ठाकरेंच्या सेनेचा आक्षेप आहे। खुला प्रवर्ग, स्त्री किंवा पुरुष असं आरक्षण पडलेलं आहे मुंबई महापालिकेवर, त्याला ठाकरेंनी आक्षेप घेतलेला आहे। मोठी बातमी, ठाकरेंच्या सेनेनं आक्षेप घेतलेला आहे। जी आरक्षण सोडत निघाली मुंबईसाठी त्याच्यावर आक्षेप घेतलेला आहे। मुंबईच्या महापालिकेच्या आरक्षण सोडतीवर आक्षेप घेण्यात आलेला आहे। म्हणणं काय आहे ठाकरेंच्या सेनेचं ते काही वेळामध्ये आपल्यापर्यंत पोहोचेल, पण मुंबई महापालिकेच्या आरक्षण सोडतीवर ठाकरेंच्या शिवसेनेनं आक्षेप घेतलेला आहे। खुला प्रवर्ग, स्त्री किंवा पुरुष असं आरक्षण मुंबईसाठी पडलेलं आहे। यावेळी मुंबई आरक्षण मुंबईमध्ये म्हणजे मुंबईला ओबीसी आरक्षणात का टाकलं नाही असा प्रश्न विचारलेला आहे ठाकरेंच्या शिवसेनेनं। किशोरी पेडणेकर यांनी असं म्हटलंय की ओबीसी आरक्षणात यावेळेला मुंबईला का टाकलं नाही। आमच्या प्रतिनिधी प्रणाली यांच्याशी बोलूया। प्रणाली, या घडीची मोठी बातमी, किशोरी पेडणेकर यांनी आक्षेप घेतलाय। किशोरी पेडणेकर यांनी जो आक्षेप घेतलाय तो रोटेशन पद्धतीनुसार यावेळेला ओबीसी आरक्षण पडणं अपेक्षित होतं असं त्यांचं म्हणणं आहे। ते का पडलं नाही असा आक्षेप त्यांनी या ठिकाणी घेतलेला आहे। परंतु ही लॉटरी आहे आणि लॉटरीमध्ये कधीही कुठल्याही क्षणी कुठलंही आरक्षण निघू शकतं, तर त्यामुळं या मुद्द्यावरून आताच आपण बघितलं की तिथे जे भाजपचे प्रतिनिधी आहेत ते भाजपचे प्रतिनिधी आणि उबाठाच्या वतीने असलेल्या किशोरी पेडणेकर यांच्यामध्ये वादावादी झालेली आहे आणि नियमबाह्य काम सुरू आहे असं किशोरी पेडणेकर यांचं म्हणणं आहे। आणि त्यामुळे भाजप आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रतिनिधी यांच्यामध्ये सोडतीच्याच ठिकाणी वाद सुरू झालेला आहे। 17 ठिकाणी आपल्याला माहिती आहे की ओपनचं आरक्षण पडलंय, ज्याच्यामध्ये मुंबई, पुणे यासारखी मोठी शहरं सुद्धा आहेत। आणि या शहरात आतापर्यंतचं जे रोटेशन आहे, कारण खुला प्रवर्ग स्वतः किशोरी पेडणेकर या खुल्या प्रवर्गातून निवडून आलेल्या महापौर झालेल्या आहेत आणि त्यामुळं त्यांनी हा आक्षेप घेतलाय की त्यांच्याच वेळेला खुल्या प्रवर्गातून महापौर पद हे मुंबईला मिळालेलं आहे। असं असताना गेल्या काही दिवसांमध्ये ओबीसी आरक्षणातून कुणी महापौर झालेलं नाही आणि त्यामुळे ओबीसी आरक्षण का पडलं नाही असा सवाल या ठिकाणी किशोरी पेडणेकरांनी उपस्थित केलेला आहे। रोटेशननुसार या सगळ्या प्रक्रिया पार पाडलेली जात नाहीये असा आक्षेप किशोरी पेडणेकरांनी या ठिकाणी घेतलेला आपल्याला बघायला मिळतो आणि त्यामुळे भाजप आणि शिवसेना या दोघांमध्ये वादावाद सुरू झालेली आहे। बर, पण त्यांचा नेमका आक्षेप कुणावर आहे? म्हणजे ते कुठल्या पक्षाशी किंवा यंत्रणेशी कुणावर बोट ठेवताय? नाही, त्यांचा मुद्दा हा यंत्रणेवरच बोट ठेवण्याचा आहे। त्यांचं म्हणणं आहे की यंत्रणा जी आहे ही नियमबाह्य पद्धतीनं काम करते आहे आणि जी सोडत काढली जाते ती नियमबाह्य पद्धतीनं काढली जाते। कारण सोडत जर रोटेशन नुसार काढली जात असेल तर मुंबईमध्ये ओबीसी आरक्षण बर, खुला प्रवर्ग महिला मुंबई करता म्हणजे आपल्या सगळ्यांना कल्पना आहे आधी खुला प्रवर्ग या संदर्भातलं आरक्षण निघणार होतं आणि खुल्या प्रवर्गामधला जो उपप्रवर्ग आहे त्याचं आरक्षण निघालेलं आहे। मुंबई खुला प्रवर्ग महिला, या घडीची मोठी बातमी। पुन्हा एकदा ओपन कॅटेगरी मधली महिला ही मुंबईच्या महापौरपदी बसणार आहे। या घडीची सगळ्यात मोठी बातमी। प्रणाली आपल्या सोबत आहे, तिच्याशीही बोलूया। पण प्रणाली, खुला प्रवर्ग महिला असं आरक्षण मुंबई करता पडलेलं आहे, त्यामुळे कुठली नावं समोर येतील, कुठल्या नावांवर चर्चा होऊ शकते, दावेदारी असू शकते? आपण महापौर पदाच्या लॉटरी संदर्भात आता बातमी बघतो आहोत। वेगवेगळ्या महापालिकांमध्ये कुठे कुठलं आरक्षण पडलं त्याचे अपडेट आपण न्यूज 18 मराठीवर घेत आहात। एकूण 8 महापालिका अशा आहेत जिथे आरक्षण सोडत निघाली, 8 महापालिका अशा आहेत जिथे ओबीसी आरक्षण होतं आणि एकूण 17 महापालिका अशा आहेत जिथे खुला प्रवर्ग आरक्षण होतं। आणि या खुला प्रवर्गामध्ये सुद्धा स्त्री का महिला आरक्षण काय तर तेही बघितलं जात होतं। नवी मुंबई विषयी आता बोलूया। खुला प्रवर्ग महिला मुंबई आणि नवी मुंबई खुला प्रवर्ग महिला असं आरक्षण पडलेलं आहे। या घडीची मोठी बातमी, मुंबईमध्ये सुद्धा महिला महापौर होणार खुल्या प्रवर्गातला आणि नवी मुंबईमध्ये सुद्धा महिला महापौर होणार खुल्या प्रवर्गातला। या घडीची सगळ्यात मोठी बातमी। आधी तर मुंबई नवी मुंबईसाठी खुला प्रवर्ग निघाला आणि आता त्यात प्रवर्गामध्ये उपप्रवर्गामध्ये
मुंबईला सुद्धा खुला प्रवर्ग महिला आणि नवी मुंबईला सुद्धा खुला प्रवर्ग महिला असंच आरक्षण पडलेलं आहे. म्हणजे मुंबई आणि बाजूला नवी मुंबईत सुद्धा महिला महापौर होणार, खुल्या प्रवर्गातला महिला महापौर होणार. ठाकरे सेनेनं यावर आक्षेप घेतलेला आहे. किशोरी पेडणेकर म्हणाल्या गेल्या वेळी सुद्धा म्हणजे त्या स्वतः महापौर असताना सुद्धा हीच आरक्षण पडलेलं होतं. मग पुन्हा कसं काय यंत्रणांना हाताशी घेऊन तेच आरक्षण पाडलं जात आहे. आत्ता चक्राकार पद्धतीनं ओबीसी आरक्षण मुंबईबाबत पडायला पाहिजे होतं असं त्यांचं म्हणणं आहे. आत्ताची बातमी अशी आहे की मुंबई आणि नवी मुंबईमध्ये खुल्या प्रवर्ग महिला हे आरक्षण पडलेलं आहे. म्हणजेच ओपन कॅटेगरीमधली महिला ही मुंबई आणि नवी मुंबईची महापौर होणार. भिवंडी मध्ये सुद्धा महिला महापौरच होणार खुल्या प्रवर्गातलं आणि पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा खुल्या प्रवर्गातलंच महिला महापौर होणार. या 4 ठिकाणी महिला महापौर होतील खुल्या प्रवर्गातल्या असं आपल्याला कळतंय. आणि त्यामध्ये खूप मोठी शहरं आहेत मुंबई, नवी मुंबई, भिवंडी आणि पिंपरी चिंचवड. ओबीसी यायला पाहिजे तो ओबीसीवर अन्याय केलाच. तोपर्यंत निवडणूक व्हायच्या आधी शेड्यूल कास्ट किती असायला पाहिजे. आता त्यांनी नियम बनवला शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब 3 असायला पाहिजे मगच. म्हणजे तुम्ही जाणून बुजून शेड्यूल ट्राईबचे आमच्याकडे 2 उमेदवार आहे तिथे तुमचा बृहन्मुंबईमध्ये तिथे तुमचा हा नियम लागतो. याचा अर्थ लॉटरी ठरवून केली म्हणून या संपूर्ण लॉटरी सिस्टम आणि त्यांचा असलेला निवडणूक प्रक्रिया याचा आम्ही धिक्कार करतो, निषेध करतो. संपूर्ण सांगा नेमकं काय घडलं, सविस्तर सांगा नेमकं काय घडतंय. सगळ्यात पहिले त्या लोकांनी सांगितलं 3 किंवा अधिक जर एसटी सीट्स असतील तरच एसटीचा महापौर बसू शकतो. हे रूल पहिले आम्हाला कोणाला सांगितलं नाही किंवा आधी पहिले कोणी कधी डिक्लेअर केलं नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर आता 2 वेळा ओपन कॅटेगरीमध्ये मुंबईचे महापौर बसले. ठीक आहे. तर मग आता जर ओबीसी तुम्ही रोटेशन वाईज काढले तर मग मुंबई त्याच्यामध्ये का नाही. कारण 2 ओपन कॅटेगरी ओबीसीवर अन्याय केला. ओबीसीवर मुंबईचा महापौर बसू शकला असता, एससीवर मुंबईचा महापौर बसू शकला असता. रोटेशन वाईज जर तुम्ही ओबीसीची कॅटेगरी काढली तर मग त्याच्यात मुंबई का नाही. 2017-2019ला मुंबईचा महापौर ओपन कॅटेगरी मध्ये बसला. बरोबर आहे. पक्षाचं माइंडेड बघून काढलंय. मग तुम्ही आता पक्षांचे माइंडेड बघून या लॉटऱ्या काढलंय. याचा अर्थ सगळं मॅनेज आहे. शासनाला उत्तर द्यायला तयार नव्हतं, फक्त जाणून बुजून लॉटरी सिस्टम काढत होते. जबरदस्ती करून प्रक्रिया चालू ठेवली. आम्ही ऑब्जेक्शन घेतलं आम्ही जे काही उत्तरं देता आलेली नाही शासनाला. शासनाला त्याची उत्तरं देता आली नाही. त्यांनी लॉटरी सिस्टम चालू ठेवली आणि चिठ्ठ्या काढत बसल्या. बोलत होत्या. आमचा आरोप आहे ओबीसीवर ह्या शासनाने ह्या गव्हर्नमेंटने अन्याय केला आहे. रोटेशन वर ह्या लोकांनी ओबीसीचं काढलंय. ठराविकच 8 वॉर्ड ओबीसीचे काढले आणि त्याच्यात ओबीसीचं महिला आरक्षण देऊन टाकलं. महत्वाचं म्हणजे आधी ओबीसी झालं नाही म्हणून आता ओबीसी मध्ये टाकलं. ठीक आहे. हे तर wrong आता आहे. ओपन मध्ये मुंबई कशी आली. मग ओबीसी एसटी मध्ये यायला पाहिजे होती. आणि एसटी तुम्ही आता मला सांगताय की 3 नगरसेवकच्या वर जर एसटी असेल तरच मग एसटीचा नगरसेवक. म्हणजे संपूर्ण सत्ताधाऱ्यांचं माइंडेड बघून केलं. सत्ताधाऱ्यांचं माइंडेड सोयीनुसार आरक्षण करून काढायला. अनुसूचित जमातीचे 2 नगरसेवक आहेत हे कारण देऊन त्यांनी 3 पेक्षा कमी असल्यामुळे हा नवीन नियम लावून रिझर्वेशन देण्यात आलेलं नाही. आम्ही आमच्या पक्षाशी बोलो. पण या चॅलेंज मध्ये सत्ताधाऱ्यांच्या माइंडेडला बघून काढलेली लॉटरी सिस्टम आहे याचा आम्ही धिक्कार करतो. या लोकांनी ओबीसीवर अन्याय केलाय. या लोकांनी अनुसूचित जाती जमाती भटक्या जमातींवर